शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण आता महसूल विभागाने डिजिटल सातबाऱ्याला अखेर मंजुरी दिली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना सातबारा अवघ्या 15 रुपयामध्ये मिळणार आहे। इतकंच नाही तर तलाट्याची सहीची आणि स्टॅम्पची झंझट देखील संपली आहे। महसूल विभागाने हा निर्णय नेमका का घेतला समजून घेऊ आपण या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्रक जारी करत डिजिटल सातबारा, डिजिटल फेरफार आणि डिजिटल याला वैध मानण्याचे आदेश दिले आहेत। यासाठी राज्य सरकारने अधिकृत परिपत्रक जारी केले असून कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। अनेक वर्षापासून नागरिकांना तलाठी किंवा सज्जा कार्यालयात चक्रा मारून सातबारा काढावा लागायचा। काही ठिकाणी सातबाऱ्यासाठी चिरीमिरी देण्याच्या तक्रारी समोर येत होत्या। या नव्या निर्णयामुळे सर्व झंझट आता संपणार आहे। डिजिटल स्वाक्षरी, QR कोड आणि 16 अंकी पडताळणी क्रमांकासह असणारे सातबारा, 8 आणि फेरफार उतारे सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग आणि न्यायालयीन कामकाजासाठी वैध ठरेल। नागरिक आता digital-saatbara.maharashtrabhumi.gov.in या पोर्टलवर जाऊन डिजिटल पेमेंट करून सातबारा, 8 आणि फेरफार उतारे काढू शकता। तर सातबारा उतारा डाउनलोड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येकी 15 रुपयाचं चालान भरावा लागेल। सरकारने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।